आपल्या सगळ्यांचं या चर्चेमध्ये पुन्हा एकदा स्वागत। देशाचा ओपिनियन पोल आपण सगळे पाहतो आहोत। देशाच्या निवडणुका उद्या जाहीर होत आहेत। या निवडणुकांमध्ये कुणाची सरशी होणार, कुणाची पिछेहट होणार याचे अनेक आकडे आपण पाहिले। कुणाच्या कामगिरीवर जनता समाधानी आहे, कुणाला जनता पंतप्रधान म्हणून पाहू इच्छिते या प्रश्नांचा सुद्धा धांडोळा घेतला। ही सगळी आकडेवारी पाहिल्यानंतर देशभरातली, महाराष्ट्रभरातली काय नेमकं पुढचं चित्र महाराष्ट्रातलं असू शकेल, कारण ही आकडेवारी आल्यापासून जसं मगाशी ताईंनी म्हटलं काही मुद्दे बदललेले आहेत। आता जागा वाटप होईल, मग उमेदवारांच्या घोषणा होतील, तेव्हा चित्र बदललेलं असेल। त्यामुळे आत्ताच्या आकडेवारीकडून पुढे जात असताना महाराष्ट्राचं देशाचं नेमकं चित्र काय याची अगदी छोटीशी फायनल कमेंट आपण घेणार आहोत। सुरुवातीला राजीव सर तुमच्याकडून। मला असं वाटतं कविता की या निवडणुकांमध्ये सर्वसाधारण सूर जो आहे तो परत भाजपचं सरकार येणार, नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार। मोदींच्या कारभारावर लोक खुश आहेत। भाजपनं 400चा नारा दिलाय, तो त्यांना गाठता येतो का हा खरं तर सगळ्यांच्या कुतूहलाचा विषय आहे। या सर्वेमध्ये 366 पर्यंतच्या जागा दिसत आहेत। या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्त्वाची जी राज्य ठरणार आहेत, ज्याच्याकडे सगळ्या देशाचं लक्ष असणार आहे, त्यात अर्थातच सगळ्यात वरच्या नंबरचं राज्य असेल महाराष्ट्र। कारण महाराष्ट्रामध्ये गेल्या 2.5 वर्षामध्ये ज्या प्रकारचं राजकारण झालंय त्यानंतर पक्षाच्या चिन्हावर पहिल्यांदाच अशा निवडणुका होणार आहेत आणि त्यामुळे राज्य नेमक्या कुणाच्या पाठीशी आहे याचा कौल या निमित्तानं मिळणार आहे। बंगाल दुसरं राज्य आहे ज्याच्यामध्ये भाजपला त्यांचा परफॉर्मन्स सुधारण्याची अपेक्षा आहे, खूप संधी आहे असं वाटतं। प्रश्न असा आहे की बंगालमध्ये जे भाजप कमावेल ते महाराष्ट्रात गमावलं जाईल का भाजप महाराष्ट्रामध्ये सुद्धा गेल्या खेपेसारखा परफॉर्मन्स देऊन भाजपचं जे स्वप्न आहे एनडीएला 400 पार नेण्याचं त्यामध्ये सहयोग करेल। हे आता भाजप आणि भाजपच्या बरोबर अजितदादा, एकनाथ शिंदे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या हातामध्ये आहे। आणि या घडीला म्हणजे 400 पारचा आकडा जर महाराष्ट्रामध्ये जी अपेक्षा आहे त्या पद्धतीनं जर त्यांना परफॉर्मन्स करता आला तर ते शक्य आहे। पण या घडीला काट्याची टक्कर महाराष्ट्रामध्ये आहे। 42.1 आणि 42.7 अशा मतदानाच्या प्रमाणामध्ये दोघे एकमेकांच्या समोर उभे आहेत। आता बघायचं की इथून पुढची जी लढाई आहे ती जास्त त्वेषानं, जास्त स्ट्रॅटेजिकली कोण लढतं आणि कोण 50% जाऊन आपला आकडा जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढवतं। सरिताजी अगदी थोडक्यात मला वाटतं ह्याकडे मी अगदी थोडक्यात सांगते की 2 पातळीवर आजचे जे काही आपण आकडे दाखवले, जे प्रश्न दाखवले त्याकडे बघते। एक म्हणजे राज्याच्या पातळीवर जर आपण बघितलं कविता, तर आजचे जे आकडे तसं जर घडलं तर एक जो ॲडिशनल जागा ज्या भाजपाला हव्यात 400 पार करण्यासाठी त्या नक्कीच महाराष्ट्रातनं येत नाहीये आणि त्या कमी होतात आहेत। त्यामुळे येणाऱ्या काळात ही जी एक अत्यंत वेगळी त्यांनी रणनीती जी महाराष्ट्रामध्ये गेल्या त्या रणनीती जी खेळली त्याचा त्यांना रिथिंक करावा लागणार आहे। म्हणजे येणाऱ्या राजकारणावर देशाच्या नक्कीच भाजपाच्या निर्णयामध्ये यामुळे कुठेतरी बदल होऊ शकतो। दुसरं, राज्याच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात जर अशाच पद्धतीचं ह्या जागा राहिल्या तर काय परिणाम होईल, म्हणजे मग तो मुख्यमंत्र्यांचा चेहरा असो किंवा भाजपाच्या नेतृत्वाचा चेहरा असो ते सुद्धा आपल्याला बघावं लागेल। म्हणजे हे आकडे बदलतील पण आत्ताचे जर आकडे राहिले तर ते बघावे लागतील। आणि देशाच्या पातळीवर बघितलं तर स्ट्रॅटेजी मला वाटतं त्यांना स्पष्ट आहे। राज्य कुठलंही असो, राज्यात सत्ता असो नसो, पण मोदींचा चेहरा हा मात्र सर्वांना चालतो आहे आणि त्यामुळे उमेदवार कोण आहे यापेक्षा मोदी विरुद्ध इतर अशाच पद्धतीची रणनीती आखावी लागणार आहे। अभय सर, सलग तिसरी निवडणूक नरेंद्र मोदी यांच्याच नावावर, कारण बाकी कितीही प्रश्नांना वेगवेगळी उत्तरं आली तरी त्यांच्या नावाची उत्तरांची टक्केवारी मात्र 60 ते 70% वरच आहे। नाही, एक तर निश्चित आहे की म्हणजे जो कौल येतोय त्याच्याप्रमाणे 400 पार तर शक्य नाही। मागच्या वेळेसच्या जागा आहेत त्याच्या उसपार जातात का इस्पार राहतात हे बघावं लागेल। महाराष्ट्रात असेल, बिहारमध्ये असेल, पंतप्रधानांबद्दल कौल चांगला येतोय, परंतु एकूण जे राजकारण झालं या राज्यामध्ये त्याच्या विरोधात लोकांचा सूर दिसतोय। आता मोदींचं नेतृत्व एकीकडे आणि महाराष्ट्रातल्या राजकारणाचा जो आज गोंधळ झालेला आहे त्याच्याबद्दल आता कुठल्या याला कौल देतात लोक त्याच्यावर बघावं लागेल। महाराष्ट्रातली आजची स्थिती तर निश्चितपणे 50-50
याच्यापर्यंत सांगावी लागेल. आणि हा खड्डा भरून काढायला फार भाजपाकडे स्कोप कुठल्या राज्यामध्ये आहे असं वाटत नाही. कारण अनेक राज्य, आता पश्चिम बंगाल असेल, बिहार असेल, कर्नाटक असेल, या राज्यांमधले ओपिनियन पोल आज मला विशेषतः कर्नाटकचं थोडंसं आश्चर्यकारक वाटतात आकडे, पण निश्चितपणे तिथे तो खड्डा भरून काढता येईल का याच्याबद्दलची शंका आहे. त्याच्यामुळे मागच्या वेळेस एवढ्या जागा जिंकतील का हाही बघायचं मला वाटतं मुद्दा आहे. महाराष्ट्रातले तर अजून बरंच मला वाटतं की उमेदवार, जागा वाटप सगळ्या गोष्टी ठरायच्यात. इट्स टू अर्ली टू प्रेडिक्ट. इट्स टू अर्ली टू प्रेडिक्ट. पण जसं तुम्ही सांगितलं की परिस्थिती 50-50% आहेत, उमेदवार ठरायचे आहेत, जागा वाटप व्हायचंय, त्याचा परिणाम नेमका काय होईल. गेल्या काही दिवसांपासून विकास कामांचा जो प्रचार सुरू आहे त्याचा नेमका काय परिणाम होईल. राम मंदिराचं उद्घाटन झालेलं आहे, देशभरात हिंदुत्वाचं एक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न होतोय, त्याचा परिणाम नेमका काय होईल. नरेंद्र मोदी यांचा चेहरा विकास कामांच्या दृष्टीनं महिला वर्गामध्ये विशेष लोकप्रिय होतोय, जे मध्य प्रदेशच्या निवडणुकींमध्ये सुद्धा आपल्याला दिसलं. या सगळ्याचा परिणाम 2024च्या निवडणुकांमध्ये कसा होईल. पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्याच नावाची जादू या देशामध्ये चालणार की राहुल गांधी यांचं नेतृत्व आणखीन पुढे पावलं टाकणार, याचं उत्तर निवडणुकीनंतर आपल्याला मिळणारच आहे. पण जनतेच्या आत्ताचा कौल काय आहे हे मात्र आपल्याला या आकडेवारीतून स्पष्टपणे आणि पुरेशी दिशा देणारं पाहायला मिळतंय. या चर्चेमध्ये आपण सगळे मान्यवर सहभागी झालात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आणि यानंतर या विशेष ओपिनियन पोल चर्चेमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडी आणि अपडेट जाणून